याच नंबर आहे. मग हा रोमन नंबर कसं लिहायचं, तर सगळ्यात पहिले आपण काय करतो, दोन संख्येमधून छोटा नंबर अगोदर लिहायचा. जसं की 10चा नंबर काय आहे, x आहे, आणि 100चं किती आहे, c आहे. म्हणजे ते कसं लिहिणार आपण मग, x सगळ्यात पहिले काय लिहिणार आपण, x c v आणि ट्रिपल i. हे झालं आपला 8 नंबर, याच लिहायचं असतो. त्याच्यानंतर 209 लिहिताना कसं करणार आहे, आता 200 माहितीच आपल्याला, 200 म्हणजे काय, 100+100 म्हणजे c + c असं करू शकतो आपण. पण बघा, मग याची फोड करायची म्हणजे काय, हे 200 मी सेपरेट घेतले, 0 मी सेपरेट घेतला, आणि 90 मी सेपरेट घेतलं. आता माहितीच आपल्याला 100 मध्ये काय करावं लागतं, 100 दिलेलं आपल्याला सी म्हणजे 100चा c घेतला, 100चा पुन्हा c घेतला. आता हे जे 9 आहे, 9 कसं 10 पेक्षा लहान आहे, म्हणून मी अगोदर काय घेतला, i, आणि नंतर काय घेतला, x घेतला, म्हणजे c i x घेतला. हे झालं. नंतर 593 हा नंबर बघा मित्रांनो, 500 पेक्षा कसा थोडासा मोठा आहे, म्हणजे मी अगोदर किती घेणार, 500 मध्ये 90 मिळवणार आणि अधिक 3 पर करणार. तर मला 500ची फोड जरी नाही करता आली, पण 90ची फोड तयार करता येते. 90ची फोड कशी आहे, त्याच्यामध्ये 100 मायनस 10 करायचे असतील. मग 100 म्हणजे काय, इथं क्रॉस करणार आपण. सगळ्यात पहिले 500 म्हणजे काय आहे, 500ला आपण काय केलेलं, डी लिहिलेले. मग 500चा डी लिहून घेतला. त्याच्यानंतर बघा इथं काय करायचं असं, 100 मायनस 10 आहे, अगोदर 10 घ्यायचे असते, 10 घेतलेत. त्याच्यानंतर किती घेतलेत, 100 घेतलेत, आणि 3 लिहून ठेवलेत. नंतर जो क्वेश्चन आहे तो आहे 406. आता बघा याच्यासाठी काय असतं, जेव्हा छोटा सिम्बॉल पहिल्या आल्यास काहीतरी वजा झाली असं आपल्याला समजावंच लागतं. आता इथे 406 आहे, 406 म्हणजे मी काय केलेले, 400 500 पेक्षा कसं आहे, छोटा आहे. मग 400 आपण फोड तयार करू शकतो. मग फोड तयार करताना काय करणार आहे, पहिले 406 केले, 400 + 0 + 6 केलं. शून्याला काहीच नंबर नाही, सिम्बॉल नाही, म्हणून शून्याला काही करायची गरज नाही. पण इथे किती 400 दिलेले, 400 कसं करणार आहे, 500 - 100 अधिक 6. म्हणजे बघा अगोदर काय करणार मी, छोटा नंबर घेणार म्हणजे c घेतला, नंतर मोठा नंबर म्हणजे d घेतला, आणि नंतर काय घ्यायचंय, 6 घ्यायचं. मग 6 कसं लिहितो आपण, i आणि v. ओके. नंतर दुसरा जो क्वेश्चन आहे तो 862 आहे.